शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, आज 8 जून 2026. मित्रांनो, या उपग्रह प्रतिमाचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि साऊथ वेस्ट मान्सूनची प्रगती आजपासून पुढील 2-4 दिवस कशी होईल या संदर्भातला अंदाज आपण पाहणार आहोत. त्यामुळे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आजही उत्तरेकडे WD सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून देशाच्या उत्तरेकडून पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत. त्याचबरोबर आपण दक्षिणेकडे जर नजर टाकली तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला सध्या बाष्प पुरवठा आहे, परंतु म्हणावा तसा पाऊस मात्र काही पडत नाही. जोही काही पाऊस पडतो हा राज्याच्या मित्रांनो दक्षिण पश्चिम भागात, उदाहरणार्थ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव याच्या अति दक्षिणेकडील भागात हा पाऊस होत आहे. कर्नाटक राज्याला लागून असणाऱ्या भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज आहेत. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, त्यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, परभणीचाही काही भागात मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हिंगोली या भागात पाऊस होत नाही. त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील बुलढाणा आहे, अकोला, अमरावती या भागात चांगला पाऊस नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात पाऊस नाही. कित्येक शेतकरी बांधव पाऊस कधी पडेल असं विचारणा करत आहेत. मित्रांनो, त्या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर हे सर्व पाहता आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस कुठपर्यंत दाखल झाला हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. मित्रांनो, त्याची आपण पूर्व बाजू पाहू. मी तुम्हाला सातत्याने 20° अक्षव्रतापासून आपण त्याला फॉलो करत आहोत, अगदी सुरुवातीपासून. आज त्याने मित्रांनो 30° म्हणजे 7 कालच्या तारखेला 30° नॉर्थ अक्षव्रता दरम्यान तो पोहोचलेला आहे. यामध्ये मित्रांनो पूर्व उत्तरकडील जवळपास 50% राज्य त्यांनी काबीज केलेले आहेत. यामध्ये अगदी अरुणाचल प्रदेश सह मणिपूर वगैरे सर्व आहेत. फक्त मित्रांनो उत्तरेकडील काही राज्याचा त्यामध्ये सहभाग आहे अजून बाकी होणे, आणि जवळपास संपूर्ण बंगालचा उपसागर त्याने व्यापलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो मोठ्या ऍक्टिव्हिटीज सध्या 10-11 तारखेला होण्याची शक्यता आहे. या ऍक्टिव्हिटीचा परिणाम मित्रांनो पॉझिटिव्ह होऊन आपला साऊथ वेस्ट मान्सून हा महाराष्ट्राकडे खेचला जाणार आहे, तेलंगणाकडे खेचला जाणार आहे. तिची माहिती आपण पाहणार आहोत. इकडे मित्रांनो हा 18°, इकडे मात्र फारशी प्रगती केलेली दिसत नाही. पश्चिम जी शाखा आहे साऊथ वेस्ट मोसमी पावसाची, या शाखेनं अद्याप कुठे प्रगती केलेली नाही, जैसे थे आहे. अगदी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी फक्त पाऊल ठेवलेलं आहे. पुढं तो काही सरकायला तयार नाही. पुढे सरकण्यासाठी मित्रांनो सध्या तरी 1-2-4 दिवस पोषक हवामान नाही, परंतु 11 तारखेनंतर याला पोषक हवामान मिळत आहे. तिची माहिती आपण पाहू. मिळालेली प्रतिमा आहे सध्या काल रात्री आणि सकाळ पाठेपर्यंत बऱ्याचशा राज्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. घाटाकडे मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत. या सर्व पाहता राज्याच्या अंतर्गत भागात अद्यापही म्हणाव्या तितक्याशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाही. मित्रांनो, या मॉडेलनुसार आपण जर पाहिलं तर 11 तारखेला या ठिकाणी एक लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होत आहे, आणि त्यामुळे मित्रांनो तेलंगणाच्या काही भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. हे सर्व पाहता मित्रांनो जवळपास 50% राज्य 11-12 तारखेपर्यंत मोसमी पाऊस त्या भागात दाखल झालेला असेल, आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. तर कुठे कुठे दाखल होईल त्या संदर्भातली माहिती आपण पाहू. यापूर्वी सुद्धा आपण मित्रांनो साऊथ वेस्ट मान्सूनची लक्ष्मण रेषा या टायटल खाली आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो साधारणतः 11-12 तारखेनंतर या रेषेच्या दक्षिणेकडे साऊथ वेस्ट मान्सून दाखल झाल्याची घोषणा IMD कडून होऊ शकते. तेलंगणाला लागून असणारा जो भाग आहे यामध्ये मित्रांनो गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यात, जालन्याचा 50% भाग, दक्षिण जालन्यापर्यंत मित्रांनो
बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा होऊ शकतो. वाशिम, वर्धा, भंडारा, नागपूर अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये साऊथ वेस्ट मोसमी पाऊस हा 11 तारखेनंतर दाखल झालेला दिसेल. या ठिकाणी त्यांनी रत्नागिरीपर्यंत प्रगती केलेली असेल. अगदी सातारा जिल्हा सुद्धा त्यांनी काबीज केलेला असेल. पुणे, अहिल्यानगरचा दक्षिण भाग हे सर्व पाहता मित्रांनो 11 तारखेच्या नंतरच या सर्व घडामोडी घडणार आहेत. आपण सातत्याने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवू. एवढंच या निमित्ताने आज सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय